नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर चला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय अनालिसिस उद्यासाठी होऊ शकतो हे आपण पाहूया. सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर निफ्टीमध्ये पाहायला गेलं तर आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दोन नवीन गोष्टी शिकायला भेटणार आहे. दोन नवीन गोष्टी कोणत्या? तर मेजर ट्रेंड लाईन आणि इंटरमिडिएट ट्रेंड लाईन. मेजर ट्रेंड लाईन म्हणजे काय असते, जी मोठ्या टाइम फ्रेमवर आपल्या अनालिसिसच्या टाइम फ्रेमवर जी येते ती आपण एक मेजर टाइम फ्रेम म्हणतो आणि ट्रेंड अनालिसिसच्या टाइम फ्रेमवर जी येते तिला आपण इंटरनल एक ट्रेंड लाईन म्हणू शकतो, कारण ह्या मेजर ट्रेंड लाईनच्या आतमध्ये ती येते. त्याच्यामुळं आपण तिला एक इंटरमिजिएट ट्रेंड लाईन असं बोलू शकतो. चला आज निफ्टीने काय केलं, आपला ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड अजून कंटिन्यू मेजर आपल्याला दिसतोय आणि जी आपली खालची ट्रेंड लाईन आलेली होती ही जी ट्रेंड लाईन आपण मार्क केलेली होती परवा दिवशी आपल्याला एक ब्रेकडाऊन पाहायला भेटला होता. पण ब्रेकडाऊन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक लेवल माहिती होती जी बऱ्याच दिवसापासून आपण चर्चा करत होतो, 22,900. ह्या लेवलवरून आपल्याला एक अपेक्षा होती की एक रिव्हर्सल येण्याचे चान्सेस आहे, कारण तिथे एक सपोर्ट होता. तर त्या सपोर्टनी काम केलेलं आहे असं आपल्याला आता म्हणता येईल, कारण मार्केटनी इंटरमिजिएट जो टाइम फ्रेमवर आपण ट्रेंड चेक करतो तो ट्रेंड एक चेंज होण्याच्या मार्गाला लागलेला आहे. तर तो कसा, तर आपण इंटरमिडिएट टाइम फ्रेमवर जो हवरली आपला इंटरमिडिएट टाइम फ्रेम आहे, तर इथून मार्केटनी एक डाऊन ट्रेंड एस्टॅब्लिश केलेला होता. हा आपला मेजर टाइम फ्रेम आहे, इथून एक एस्टॅब्लिश केलेला होता आणि एक लोअर हाय कन्सिस्टंटली मार्केट बनवत चाललं होतं. त्याचबरोबर एक लोअर लो सुद्धा फॉर्मेशन कंटिन्यू होत होतं. पण आता काय झालंय, आता हा इथं लोअर हाय बनतोय का हायर हाय बनतोय? जर इथं आता तुम्हाला एक ह्या लेवल पर्यंत आपल्याला इथे एक चान्स भेटू शकतो. ही जी लेवल आहे 23,300च्या आसपास आपल्याला इथे एक रेजिस्टन्स आहे. इथून एक शार्प डाऊनफॉल आला होता. जर याच्या आसपास मार्केट येऊन इक्वल हाय किंवा याच्यापेक्षा थोडासा लोअर हाय बनून जर मार्केट परत एकदा जर खाली येत असेल तर आपल्याला इथे एक प्रिकॉशन घ्यायची गरज आहे. आणि त्यातली त्यात उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. आणि दुसरी गोष्ट मला अशी सांगायची होती की आता तुम्ही जर पाहिलं तर इंडिया व्हिक्स हा 18.64 वर ट्रेड करतोय. हा साधारणतः 12 ते 15च्या मध्ये राहत असतो रेग्युलर मार्केटच्या मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला कमी व्होलॅटिलिटी पाहायला भेटते. पण हा आता 18.6 वर गेल्यामुळं मार्केटमध्ये एक आपल्याला थोडीशी व्होलॅटिलिटी पाहायला भेटेल. जसं आज मार्केट टॉपला गेल्यानंतर दोन कॅन्डल मध्ये, म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून मार्केट इथून निघालं होतं, त्याच्यानंतर इथपर्यंत मार्केट पोहोचलं टॉप लेवलच्या आसपास आणि इथून एक अर्ध्या तासात मार्केट डाऊन आलं आणि लगेच त्याच कॅन्डलमध्ये नेक्स्ट कॅन्डलमध्ये मार्केटनी रिकव्हरी केली. तर ही एक व्होलॅटिलिटीचा साईन आहे. हीच व्होलॅटिलिटी आपल्याला उद्या मार्केटमध्ये कदाचित पाहायला भेटू शकते. एका स्पाइक मध्ये इथपर्यंत जाईल आणि दुसऱ्या स्पाइकला मार्केट ॲज इट इज लेवलला व त्याच्याही पेक्षा खाली येण्याचे चान्सेस आहे. कारण इथं जर पाहिलं तर आपल्याला एक्झिक्युशन टाइम फ्रेमवर जर तुम्ही आले तर आपल्याला ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होऊन सुद्धा मार्केटने इथं रॅली दिली नाही. आता पहा, हा एक डाऊनफॉल आलता, ब्रेकआउट झाला नव्हता. आजही मार्केटने ब्रेकआउट करायचा प्रयत्न केला पण मार्केट स्पाइक देऊन खाली आलं. त्याच्यानंतर स्लोली मार्केटने एक इथून ब्रेकआउट दिला, त्याच्यानंतर आपल्या ट्रेंड लाईनला रिटेस्ट केलं आणि ह्या कॅन्डलला आपल्याला याच्यावरती ह्या कॅन्डलला एक ब्रेकआउट भेटला. पण आपला हा स्टॉप लॉस खूप मोठ्या असल्या कारणाने इथं ट्रेड प्लॅन करणं थोडंसं अवघड गेलं आणि त्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर ऑलमोस्ट हे आपल्याला 1:2 चं टार्गेट डिफाईन होत आहे. पण आज अजून एक गोष्ट पाहायला भेटली, IV हाय असल्यामुळे इंडिया व्हिक्स हा जो हाय असल्यामुळं
ऑप्शनचे प्रीमियम हे ऑलरेडी हायर साईडला आहेत आणि ऑप्शनचे प्रीमियम हे पाहिजे तसे वाढत नाहीत हायर लेवलला असल्यामुळे. उद्या मंथली एक्सपायरी आणि वीकेंड हे दोन्ही गोष्टी जवळजवळ आहेत. त्याच्यानंतर एक इव्हेंट सुद्धा मार्केटमध्ये पेंडिंग आहे. त्याच्यामुळं कदाचित जर मार्केटनी इथं जर कोणी ट्रेड प्लॅन केली असेल आणि जर कॅरी केली असेल तर त्यांनी ह्या लेवलला टेस्ट झाल्या प्रॉफिट बुक करून एक्झिट करून घ्या. कारण मार्केटमध्ये थोडीशी व्होलॅटिलिटी होण्याचे चान्सेस मला दिसतात आणि नेक्स्ट मंडे पासून आपण संडेला मंथली अनालिसिस तर करणारच आहोत, पण नेक्स्ट मंडे पासून आपल्याला एक थोडस स्टेबल मार्केट पाहायला भेटल असा माझा एक अंदाज आहे, एक ट्रेंड वाईज. कारण 2 ते 3 आठवडे झालं मार्केट एका रेंज मधून मार्केट बाहेर पडतंय. आउटसाइड दोन्ही साईडला ब्रेकआउट देत आहे, पण मार्केट त्या साईडला कंटिन्युएशन देत नाही. तर त्याच्यामुळं ह्या महिन्यातले 3 आठवडे ऍज अ साइडवेज मार्केट ट्रीट करण्यामध्ये आपले गेलेले. तर त्याच्यामुळं जर आपल्याला ट्रेंड जो भेटल तो फेबच्या फर्स्ट वीक मध्ये भेटायचे चान्सेस मला वाटतात. त्याच्यामुळं अजून 2 दिवस ट्रेड ही अवॉइड केलेलंच माझ्या दृष्टिकोनातून योग्य राहील. तरी आपण एक रेंज काढून ठेवलेली आहे. उद्या जर आपल्याला मार्केट ह्या रेंजच्या वरती जर निघताना जर दिसलं इथून किंवा गॅप अप ओपनिंग जर दिसली तर आपलं फर्स्ट टार्गेट 23,300च्या आसपास आपण धरून चाललोय आणि जोपर्यंत हा हाय ब्रीच होऊन मार्केट वरती सस्टेन करत नाही तोपर्यंत मार्केट एका साइडवेज रेंज मध्ये राहू शकतं. कदाचित तुम्हाला गॅप अप ओपनिंग होऊन डायरेक्टली मार्केट परत थोडस रेंज बनवून उद्याचा दिवस एखाद्या वेळेस रेंज मध्येच राहण्याचे चान्सेस मला दिसतात. पण ऍज कम्पॅरेटिव्हली इथं ज्या पद्धतीने रेंज आपल्याला दिसत होती त्या पद्धतीने इथं कोणतीही रेंज आपल्याला दिसत नाही. तुम्ही हा एक फ्लॅग पॅटर्न म्हणून एक कन्सिडर करू शकता आणि ह्या रेंजला एक कन्सिडरेशन मध्ये घेऊ शकता. कारण फर्स्ट टाइम मार्केट इथून निघलं, ह्या रेंज हा एक फर्स्ट टच भेटला, त्याच्यानंतर इथं जवळपास टच केल्यासारखंच होतं, इथून मार्केट परत खाली आलं आणि ह्या रेंज मध्येच आपल्याला कदाचित व्होलॅटिलिटी दिसू शकते. हे 2 हाय आणि हे खालचा इथूनचा लो आणि हा लो पकडून जर तुम्ही एक ट्रेंड लाईन जर मार्क केली तर तुम्हाला ह्या ट्रेंडचा पोल अँड फ्लॅग पॅटर्न इथं दिसू शकतो. त्याच्यामुळं जर हा पोल अँड फ्लॅग पॅटर्न ब्रेकआउट जर झाला तर ह्या पोलची साईज जेवढी काही आहे एक तर खालच्या साईडला नाही तर वरच्या साईडला आपल्याला एवढी मोमेंटम, एवढ्या पॉइंट्सचं मोमेंट्स आपल्याला पाहायला भेटू शकतं. तर चला आता आपण बँक निफ्टी पाहून घेऊया. बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहिलं तर बँक निफ्टीने ट्रेंड चेंज केलेला आपल्याला दिसतोय. कारण लास्ट स्विंग हायच्या वरती मार्केट हे निघालेले आहे, जे डेली टाइम फ्रेमवर सुद्धा आपल्याला तोच ट्रेंड कंटिन्यू होताना दिसतोय. पण हा प्रीवियस हाय जरी ब्रेक केला तरी एक मेजर रेजिस्टन्स लेवल म्हणून आपण ह्या लेवल पर्यंत मार्केटला येताना पाहू शकतो. तर चला ट्रेंड तर आता बँक निफ्टीमध्ये अप ट्रेंड मध्ये शिफ्ट झालेलं क्लिअर कट दिसतंय. कारण प्रीवियस हाय हा ब्रेक झालेला आहे आणि तो हाय ऍज अ सपोर्टचं पण काम करतोय. तर आपण ट्रेड काय प्लॅन करू शकतो याच्यावर डायरेक्टली डिस्कशन करून घेऊया. तर बँक निफ्टी मध्ये जर पाहिलं तर आपल्याला क्लिअरली एक याच्या वरती एक ट्रेंड वरच्या साईडला जाताना भेटू शकतो आणि प्रीवियस जो रेंज होती आपली त्यांनी ऍज अ सपोर्टचं काम आपल्याला इथं केलेलं आहे. त्याच्यामुळं उद्या जर मार्केट ह्या हायच्या वरती जर निघालं तर आपल्याला मार्केटमध्ये एक ट्रेंड पाहायला भेटू शकतो, जो साधारणतः आपल्याला पहिली लेवल राहील या हाय पर्यंत. हा हाय जो आहे ते आपली साइडवेज मार्केटचा एक हाय आहे. तर फर्स्ट टार्गेट आपण 49,500 आणि सेकंड टार्गेट 49,800 याच्यात कन्सिडर करू शकतो.
त्याच्यामुळं आपल्याला याच्यावरती एक ट्रेंड भेटल. जर ह्या हायच्या वरती मार्केट डायरेक्टली जर निघलं आणि इथं परत एकदा जर काही प्राइस ऍक्शन जर बनली तर तुम्ही इथला स्टॉप लॉस याच्यावरती गेल्यानंतर याच्या खाली स्टॉप लॉस ठेवून जेव्हा ही लेवल ब्रेक होईल 500ची, त्याच्यानंतर इथं जो काही स्विंग लो बनल त्याच्या खाली स्टॉप लॉस ट्रेल करून तुम्ही 49,800च्या लेवल पर्यंत 800 ते 900च्या रेंजमध्ये तुम्हाला एक चांगलं टार्गेट बँक निफ्टीमध्ये भेटू शकतं. पण जर कदाचित ह्या लोच्या खाली जर मार्केट जर निघालं तर एक डाऊन साईडला आपल्याला मॅक्झिमम 48,600च्या आसपास आपल्याला मार्केट येताना दिसू शकतं. पण इथं हा जर सपोर्ट सोडला आणि हा सपोर्ट जर मार्केटने तोडला तर परत एकदा मार्केट आपल्याला साइडवेज होताना दिसू शकतं. आणि कदाचित उद्या मंथली एक्सपायरी असल्यामुळं आपल्याला फक्त ही इथून ते इथपर्यंत ट्रेड एक कदाचित 300-400 पॉईंटची भेटू शकते. पण त्याच्यानंतर तुम्हाला प्राइस ऍक्शन आणि स्ट्रिक्ट स्टॉप लॉस सहित पोझिशन होल्ड करावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्हाला ह्या लेवल्स येताना पाहायला भेटू शकतं. आणि एक ट्रेंड पॉझिटिव्ह झाल्यामुळं जोपर्यंत मार्केट ह्या लोच्या खाली येत नाही, हा लो तोडून ह्या लोच्या खाली सस्टेन होत नाही, तोपर्यंत आपल्याला डाऊन साईडची ट्रेंड भेटणं थोडंसं मुश्किल जाईल. तर त्याच्यामुळं अजून 2 दिवस थोडंसं काळजीपूर्वक ट्रेडिंग करा आणि शक्यतो ट्रेडिंग अवॉइड जर केलं तर उत्तम राहील. कारण ऑप्शनचे प्रीमियम हे हायर लेवलला असल्यामुळं आपल्याला मार्केटमध्ये मूव्ह जरी झाली तरी प्रीमियम हे वाढत नाहीये. ऍज अ ऑप्शन बायर जर आपल्या साईडला आपल्या लेवल प्रमाणे जर मार्केट चालतंय तर त्या प्रमाणात जे काही असेल कन्सिडरेशन IV जो ज्याप्रमाणे असतो त्या पद्धतीने जर मार्केट चाललं तर आपल्याला प्रॉफिट व्हायचे चान्सेस जास्त असतात. आणि दुसरी गोष्ट, IV ज्यावेळेस हाय असतो इंडिया विक्स, त्यावेळेस ऑप्शन सेलरसाठी ते फायदेशीर असतं. कारण ऑप्शनचे प्रीमियम हे खाली लवकर येतात, पण ऑलरेडी हायर साईडला असल्यामुळं वरती जाणं त्याला थोडंसं अवघड जातं. तर चला, हा व्हिडिओ आणि आज 2 ते 3 पॉइंट जे मी तुम्हाला सांगितलेत, शिकवलेत, ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे काही जर शेअर मार्केट बद्दलचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याचे उत्तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की देत जाईल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.